शेवगाव तहसीलदारांनी अपमानकारक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ वकील संघाने कोर्टापासून चालत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी वकिलांनी तहसीलदारांच्या विरोधात घोषणा दिल्या। तसेच तहसीलदार दादासाहेब गीते यांची बदली करण्याची मागणी केली। सरकारच्या धोरणानुसार दिवाणी प्रकरणे लोक न्यायालयात मिटवली जातात। त्यासाठी विधी सेवा समितीचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे पदाधिकारी असतात। लोक न्यायालयात झालेल्या हुकुमाने पुढील कारवाईसाठी ते प्रकरणे तहसीलदार यांच्याकडे पाठवली जातात। जमिनीचे आपापसातील वाटप, वहिवाट या बाबींवर न्यायालयाच्या हुकुमानुसार कार्यवाही होणे अपेक्षित असते। न्यायालयाचा हुकुमनामा असला तरी महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय मी नोंदणी करणार नाही, असे तहसीलदार गीते यांनी काही वकिलांना आणि पक्षकारांना सांगितले। याबाबत वकील संघाने चर्चा केली। त्यात ठरल्यानुसार वकील संघाचे अध्यक्ष सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले। शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता परवानगी न घेत कसे आलात असे म्हणत अपमान केल्याचे वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। या विरोधात वकिलांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केलाय। यावेळी सुभाष लांडे, अविनाश मगरे, मिनीनाथ देहाडराय यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या तहसीलदारला मी सांगू इच्छितो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की वकील म्हणजे काय केवळ पोट भरायला आलेला नाही। या ठिकाणी वकील काही कमी समजू नका। आमचा एक एक वकील तहसीलदारच्या महिन्याचा पगार, आमचा एक वकील 1 तासाची फी या ठिकाणी करू शकतो आणि घेतो असे वकील आहे। भिकारी वगैरे आम्हाला समजू नका। भिकार चोर तुम्ही आहात। जनतेच्या प्रश्नावर भ्रष्टाचार करणारे तुम्ही आहात। तुम्ही दलाली खाता, तुम्ही भ्रष्टाचार करता। वकिला प्रामाणिकपणाने आणि स्वच्छपणाने पक्षकाराला जर सांगितलं मला 1 लाख रुपये फी पाहिजे, तो एका अधिकाराने मागू शकतो। कायद्याने त्याला अधिकार दिलेला आहे। तुम्हाला पगाराच्या व्यतिरिक्त 1 कवडी खाण्याचा अधिकार दिलेला नाही। आमचे प्रकरण तुम्ही का सोडवत नाहीत, तलाठ्याकडे नोंदी का करत नाहीत, याचा गमक आम्हाला समजलेला आहे। कारण वकील जर या प्रकरणात आले तर तुमचे हप्ते बंद होतात। तलाठ्याकडून आम्हाला माहिती मिळाली, एकरी 5,000 रुपये प्रमाणे आकारून मग तुम्ही नोंदी करता आणि जनतेची पिळवणूक करता। तुम्ही गेली 4 वर्ष या शेवगाव तालुक्यामध्ये सतत दुष्काळामध्ये आमचा शेतकरी भरडलेला आहे। आणि किरकोळ काम घेऊन आला, नोंदी करायला आला, 6-6 महिने त्यांच्या नोंदी भाडून ठेवतात। आणि तलाठी, सर्कल, हे तहसीलदार तुम्हाला सेवा करायला नेमलं की जनतेची पिळवणूक करायला नेमलं, हा सवाल आमच्या समोर आहे। आणि म्हणून वकील संघटनेला निर्णय घ्यावा लागलेला आहे। ही वकील मंडळी या शेवगाव तालुक्यातल्या जनतेचा, शेतकऱ्यांच्या पोटची आम्ही सर्वजण पोरे आहोत। त्यामुळे आम्ही तुम्हाला मुद्दामपणाने वागू देणार नाही, हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। या गीतेची बदली होईल अथवा न होईल, नुसता बदली हा प्रश्न नाही। या गीते तहसीलदारने या ठिकाणी राहून सरळपणाने काम करावं अशी आमची भूमिका आहे। किंवा तहसील जे रेव्हेन्यू अधिकारी आहेत त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या किरकोळ कामानिमित्तानं ज्या काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणीकरता त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून तहसीलदार हा जबाबदार असतो। मित्रांनो, त्या शेवगाव शहरामध्ये किंवा शेवगाव तालुक्यामधून आल्यानंतर प्रत्येक किरकोळ कामाकरता साधं त्यांना त्यांचं स्वतःचं रेशन कार्ड काढायचं असलं किंवा स्वतःच्या वडिलांची मयत झाल्यानंतर त्याच्या वारस नोंदी करता जरी अर्ज द्यायचा असला तरी ही सगळी जी चेन असते या संदर्भात जे काही कागदपत्र त्यावेळी दिले जातात तहसीलदाराकडे, सपोज एखादा घरातला माणूस मयत झाला, त्याच्या मृत्यूचा दाखला, त्याचं जे वारस आहेत त्या वारसाचं अफिडेव्हिट, याच्या संदर्भात जे काही कागदपत्राची पूर्तता त्यांच्याकडे केलेली असताना देखील फक्त त्यांची वैयक्तिक त्यांचे हात ओले केले जर कधी नाही तर 6-6 महिन्याच्या प्रकरणाला हात लागला जात नाही किंवा त्यातले काही कागदपत्र सुद्धा गहाळ केले जातात। परंतु आता जमलेल्या सगळ्या वकील लोकांनी आता असं ठरवलेलं आहे, आमची आता सगळ्यांची मिटिंग झालेली आहे की अशा जर कधी कुणी गोरगरीब कुणाच्या अडचणीत मधल्या माणसाची जर कधी शासकीय अधिकाऱ्याकडून किंवा रेव्हेन्यू खात्याकडून किंवा कुठल्याही अधिकाऱ्याकडून जर कधी अशा प्रकारची पिळवणूक जर कधी झाली तर आता त्याला आमच्या वकील संघाने 4 जणांचं सदस्य नेमून आम्ही त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन जे शाखा आहे नगरला, अँटी करप्शन ब्युरो जे आहे त्यांच्याकडे आम्ही सगळं त्यांचा खर्च करून बारसंघ त्याचा सगळा खर्च उचलून असा जो कोणी भ्रष्ट अधिकारी असेल, भ्रष्ट कर्मचारी असेल, मित्रांनो, या तहसील कचेरीमध्ये काम करत असताना बरेच जण त्या अधिकारी कामाला नसताना जे झिरो पोलीस म्हणून जसं पोलीस स्टेशनमध्ये काम चालायचं पूर्वीच्या काळात, आता नाही, परंतु तहसीलमध्ये अशाच प्रकारचे कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना तलाठ्याच्या हाताखाली बसणं
किंवा त्या रेशन धान्य दुकानामध्ये रेशन धान्य दुकानाच्या हाताखाली बसणारे जी लोक मंडळी जी असतात त्यांच्याकडून अशा त्यांच्या हातानं पैसे घेणं, म्हणजे हे अधिकारी स्वतः हाताने पैसे न घेता त्यांच्या सी 24 ताससाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय सह अलीम शेख, शेवगाव.